नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण घेऊन आलोय जे पोलीस भरतीमध्ये व वनरक्षकमध्ये IMP क्वेश्चन विचारले जातात, जे वारंवार रिपीट होतात असे प्रश्न घेतलेले. मित्रांनो, आपण 20 प्रश्न घेतलेले. जर तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे आहे. मित्रांनो, बघूया टाइम वेस्ट न करता. प्रश्न पहिला, कोणत्या वर्षी पुरंदरच्या ट्रेजरी ऑफ पुरंदर वर जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्या दरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. आपला राईट आन्सर असणार आहे 1665 साली शिवाजी महाराज व जयसिंग यांच्या दरम्यान पुरंदरच्या तहाच्या स्वाक्षऱ्या झाल्या. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 बघूया. खालीलपैकी कोणाला भारताचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, IMP क्वेश्चन आहे, नोट करून घ्यायचे. महात्मा फुले यांची थोडीशी माहिती घेऊया. महात्मा ज्योतिबा फुले हे भारताचे मार्टिन ल्यूथर किंग या नावाने ओळखले जातात. महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक व कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. मित्रांनो, सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले होते. मित्रांनो, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. डोंगर पोखरून उंदीर काढणे. म्हणी विचारले मित्रांनो. डोंगर पोखरून उंदीर काढणे याचा अर्थ काय होणार आहे? कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो, तुम्हाला जर आन्सर येत असेल तर. आपला राईट आन्सर असणार आहे मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे. प्रश्न क्रमांक 4 बघूया. जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो भारत. भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, अधिक माहिती जाणून घेऊया. भारतात सध्या 239 दशलक्ष मेट्रिक टन दूध उत्पादनासह जगातील सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून बनला आहे. जागतिक दुधाच्या उत्पादनात 24% जास्त वाढ भारत देश देत असतो. केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी राष्ट्रीय गोकुळ मिशन याद्वारे 2030 पर्यंत उत्पादन 300 दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत वाढवण्याची योजना ही जाहीर केली आहे. मित्रांनो, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना 2005 मध्ये झाली आहे? तर कोणत्या प्राधिकरणाची स्थापना 2005 मध्ये झाली आहे मित्रांनो? तर त्याचा आपला राईट आन्सर असणार आहे केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना 2005 मध्ये प्राधिकरणासाठी झाली आहे. मित्रांनो, थोडीशी माहिती जाणून घेऊया मित्रांनो केंद्रीय माहिती आयोगाच्या विषयावर. केंद्रीय माहिती आयोग ही एक वैज्ञानिक संस्था आहे जी 2005 मध्ये माहिती अधिकार कायदे अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त माहिती आयुक्तांचा समावेश आहे, ज्यांनी नियुक्त भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यामध्ये सांचीचा स्तूप आहे? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये
सांचीचा स्तूप आहे? बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयांना निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. आपला राईट आन्सर असणारे अनुच्छेद 226. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. अंदमान आणि निकोबार बेटापैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे? ज्वालामुखीवर विचारले गेलेले प्रश्न आहे मित्रांनो, जे अंदमान व निकोबारच्या बेटावरती आढळतं. 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर बघूया त्याचा आन्सर. आपला आन्सर आहे बॅरेन बेट. बॅरेन बेट हे अंदमान व निकोबार बेटावर आढळले जाणारे एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. भिजकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा आहे मित्रांनो? भिजकी वही या कविता संग्रहाबद्दल विचारले गेले आहे मित्रांनो. तर 4 ऑप्शन आहेत आपले. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अरुण कोल्हटकर. आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया 10वा प्रश्न. खालीलपैकी कोणते भारतातील पहिले रामसर पाणथळ क्षेत्र आहे? हा परत रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. आपण पहिल्याच्या क्लासमध्ये पण पाहिलं होतं हे. असे भरपूरसे प्रश्न आहेत जे वारंवार रिपीट होतात, जे वनरक्षक, पोलीस भरती व MPSC मध्ये विचारले जातात. 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे चिल्का तलाव. चिल्का तलाव हे भारतातील पहिले रामसर पाणथळ थर आहे क्षेत्र आहे मित्रांनो. बघूया 11वा क्वेश्चन. जानेवारी 2023 मध्ये कोणत्या संस्थेने निधी आपके निकट 2.0 हा जिल्हा पोहोच कार्यक्रम सुरू केला होता? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. तर आपला त्यापैकी राईट आन्सर असणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे मित्रांनो, IMP क्वेश्चन आहेत. 12वा प्रश्न बघूया मित्रांनो. उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्धार्थी शब्द विचारला गेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे आहे. आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो निरुत्साही. हे उत्साहीचं विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो. बघूया प्रश्न क्रमांक 13. एक प्रादेशिक राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अग्रदूत असलेली मद्रास महाजन सभा ही टिंबटिंबमध्ये स्थापन झाली. 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. तर बघूया त्याचे राईट आन्सर असणार आहे 1884 साली. प्रादेशिक राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असलेली मद्रास महाजन सभा ही स्थापन झाली. प्रश्न क्रमांक 14. खालील वाक्याचा योग्य अर्थ सांगा. पी हळद आणि हो गोरी. वाक्याचा अर्थ विचारलाय मित्रांनो. पी हळद आणि हो गोरी याचा अर्थ काय होतो? आपला राईट आन्सर असणार आहे कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा ठेवणे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्याने सफाई कामगारांच्या विकास योजना सुरू केली? तर कोणत्या राज्याने 2022 मध्ये सफाई कामगारांच्या विकास योजना सुरू केली मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे तमिळनाडू. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपण. डिसेंबर 2022 मध्ये तमिळनाडू राज्याचे
सफाई कामगार विकास योजना ही सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्दिष्ट हाताने सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांच्या पर्यायी व्यावसायिकांची उपलब्धता सुनिश्चित करणे हा उद्दिष्ट होता. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेला केंद्र सरकारकडून निधी दिला जातो. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 16. संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार संमत केला होता? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो, तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे 52वी घटना दुरुस्ती कायदा. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. बघूया 17वा प्रश्न. टिंब-टिंबपर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंनिर्भर होण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेचे लक्ष्य आहे. तर कोणत्या सालापर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंनिर्भर व्हावा याच्या हायड्रोजन योजनेचे लक्ष्य आहे मित्रांनो? कोणत्या वर्षापर्यंत? तर आपला 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी आपला राईट आन्सर असणार मित्रांनो 2047 पर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंनिर्भर व्हावा, सक्षम व्हावा म्हणून हरित हायड्रोजन योजनेचे हे लक्ष्य आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लिहिली आहेत? टोपण नाव विचारले मित्रांनो. असे भरपूर जे लेखक आहेत त्यांची टोपण नावे विचारले. 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. आणि आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊ शकतो हेही कमेंट करायचे, जेणेकरून आपण डिटेलमध्ये फुल व्हिडिओ घेऊ मित्रांनो. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव गोविंदाग्रज आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या उद्दिष्टाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेखक लिहिण्यास सुरुवात केली? तर गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेसाठी उद्दिष्टाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केली मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आपल्याला, तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे प्रभाकर. ऑप्शन क्रमांक 1. बघूया पुढचा प्रश्न. बघूया शेवटचा प्रश्न मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेने मूलभूत कर्तव्य जोडण्यास आली? शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. जे आपण 20 IMP प्रश्न घेतलेले, जे अतिमहत्त्वाचे आहेत, जे वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत, याचा आन्सर तुम्ही सांगायचे मित्रांनो मला कमेंटमध्ये. ज्यांचा राईट आन्सर असेल त्यांचं नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ मित्रांनो. बघूया किती अभ्यास झालेला आहे तुमचा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जोहार अकॅडमीला सपोर्ट करायचे मित्रांनो. सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून आपण नवनवीन व्हिडिओ आणू जो तुमच्यापर्यंत पोहोचेल. जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण चालू केलेलं आहे मित्रांनो हे सिरीज. तर शेअर करायची मित्रांनो आपल्या मित्रांना. धन्यवाद.